व त्याचबरोबर राजमाता जिजाऊ सावित्रीबाई फुले, फातिमा शेख ज्यांनी शिवरायांचं स्वराज्य पुढे चालवलं, त्या अहिल्याबाई होळकर पहिली महिला शासक म्हणजेच रजिया सुलतान, आणि ज्यांनी बाबासाहेबांना साथ दिली त्या म्हणजेच त्यागमूर्ती माता रमाई, अशा सर्व महामातांना देखील माझे विनम्र अभिवादन. खरं तर मला म्हणावेसे वाटते की हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्यांचा वेग होता. हवा वेगाने नव्हती तर हवेपेक्षाही त्यांचा वेग होता. असा जिजाऊंचा शिवबा लाखात नाही तर जगात एक होता. लाखात नाही तर जगात एक होता. खरं तर ज्यांनी या सुंदर कार्यक्रमाचे आयोजन केले आहे ते आमचे उत्तम कामठे सर. खरंच आज आपण बघतो शिवजयंती ही महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. परंतु दादा, ती शिवजयंती नाचून साजरी केली जाते. वेड्यावाकड्या गाण्यांवरती आजकालचे तरुण नाचतात. खरं तर हा शिवरायांच्या विचाराचा अपमान आहे. मला खास कौतुक करायचे आहे आमच्या उत्तम दादांचे, कारण त्यांनी शिवरायांची जयंती नाचून नाही तर वाचून आणि ज्ञान प्रदान करून साजरी केली आहे. तर त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. यस, खरं तर आज आपण सर्वजण येथे उपस्थित राहिलात याबद्दल आपणा सर्वांचे देखील मी मनापासून स्वागत करते. आणि आपण खरे शिवरायांचे मावळे आहात याबद्दल आपणा सर्वांचे मी स्वागत करते. आणि माझी आपणा सर्वांना विनंती असेल की स्वतःसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर बुद्धांचा प्रभाव याविषयी मी माझे मनोगत व्यक्त करणार आहे. तत्पूर्वी ज्यांच्या माध्यमातून या कार्यक्रमास उत्तम दादांनी मला निमंत्रित केले ते म्हणजेच आमचे प्रबुद्ध साठे सर. खरं तर ते आमचे मार्गदर्शक आहेत. महाराष्ट्रातच नाही, भारतातच नाही तर इंटरनॅशनल लेवलला ते काम करतात. खरं तर प्रबुद्ध साठे सर यांचं मी मनापासून स्वागत करते. त्याचबरोबर ज्याने येथे सुंदर असं व्याख्यान दिलं ते म्हणजेच आमचे निनाद राजे. खरं तर त्याचं देखील मी स्वागत करते आणि अभिनंदन करते. आणि त्याचे वडील म्हणजेच आमचे पवार सर येथे उपस्थित आहेत, त्यांचं देखील मी स्वागत करते. विषयाला अनुसरून आपले मनोगत मी व्यक्त करणार आहे. परंतु साधा प्रश्न माझा आपणा सर्वांना असेल, खास कर येथे विद्यार्थी वर्ग आहे त्यांना माझा प्रश्न आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कुठे झाला? कोण सांगेल बरं? यस, शिवनेरी. याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे. त्याचं व्याख्यान आपण ऐकलं. खरं तर त्याचं व्याख्यान एवढं उत्स्फूर्त होतं, त्याचं व्याख्यान ऐकताच एक जोश निर्माण होतो. आणि खरंच त्याच्या व्याख्यानातून आपल्याला दिसायला येतं की त्याचा किती अभ्यास आहे.